अंजली दमानिया यांनी मुंडेंवरती नवा आरोप केलेला आहे। घोटाळ्याच्या सर्च ऑपरेशनमधील ऑर्डर थांबवल्या असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। अंजली दमानिया यांनी मागवलेल्या रसायनांच्या बाटल्या पोहोचल्याच नाहीत। ऑर्डर घरी येणार त्याच वेळी कंपनीकडनं ऑर्डर कॅन्सल झाली। दमानिया यांना तसे कंपनीकडनं कॉल करून सांगण्यात आलं। कृषी घोटाळा आरोप प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। ऑर्डर थांबवल्याची अजितदादांनी चौकशी करावी असं दमानिया यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे ऑर्डर थांबवू शकतात असंही दमानिया यांनी म्हटलेलं आहे। कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे। आता अजित पवारांनी याची चौकशी करा, कारण कालच ते काही माध्यमांना म्हणाले की त्यांची द्यायचा की नाही राजीनामा ते ठरवतील। सिंचनाच्या वेळेस मी माझा राजीनामा दिला होता, पण नैतिकता त्यांच्याकडे असेल तर ते ठरवतील। तर मला असं वाटतं अजित पवार हे आणि एक उदाहरण घ्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांचं वक्तव्य धक्कादायक असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी घ्यायचा आहे। अजित पवारांच्या वक्तव्यावरती दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्या यंत्रणा चौकशा बंद करून पोलिसांना आराम द्या अशी उपरोधिक टीका ही अंजली दमानिया यांनी केली। पुरावे दिल्यानंतर सुद्धा अजित पवारांची भूमिका हास्यास्पद आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। अजित पवार म्हणाले ते ऐकून पुन्हा एकदा धक्का बसला। त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे यांनी ठरवावं की त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही। तर मला असं वाटतं की आताच्या घटकेला सगळी आपण यंत्रणा बंद करून टाकाव्या, चौकशा बंद करून टाकाव्या। पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणांना आता आराम द्यावा, कारण एक व्यक्ती जो दहशत करतो, जो घोटाळे करतो, तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही। त्याचा पक्ष नाही ठरवणार, मुख्यमंत्री नाही ठरवणार, मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार। राजकीय प्रश्न आहेत की सुरेश धस यांना धस किंवा या मुंडे प्रकरणात जे दादांनी म्हटलेलं आहे की आता यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे धनंजय मुंडेवर, त्यांना वाटत असेल तर राजीनामा द्यावा। नाही, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। मला वाटतं अजितदादांनी सोडवला पाहिजे। नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का, हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे। कारण ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी, हे लोक नैतिकता काय बोलतायत, सगळ्या गोष्टी समोर आहेत। त्याच्यात धनंजय मुंडेंचे सगळे जवळचे लोक आहेत हे क्लिअर असतानाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा का तुम्ही 1 मिनिटात बरखास्त करा ना।